नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी इथे मी पाऊण वाटी बासमती तांदूळ घेतले। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आंबे मोहर किंवा घरातला तांदूळ कोणताही वापरला तरी सुद्धा चालेल। आता हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यामध्ये बघा असं भरपूर पाणी घालायचं आहे आणि ह्यांना 10 ते 15 मिनिट भिजत ठेवायचे। तांदूळ 10 ते 15 मिनिट भिजून झाल्यानंतर मी असे चाळणीवर उपसून घेतले। आता ह्यांना पसरवून 10 ते 15 मिनिट निथळत ठेवूया। तांदूळ बघा पूर्णपणे निथळल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। आता ह्यांना मिक्सरमधून आपल्याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे। आता हे तांदूळ बघा मी मिक्सरमधून असे रवाळ दळून घेतले। एकदम पण जाड ठेवू नका, नाहीतर मग ते शिजल्यानंतर असे मोठे मोठे कण राहतात। त्याच्यामुळे आपल्याला रवाळ दळून घ्यायचे आहेत। आता गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। आता हे तूप आपल्याला थोडं वितळवून घ्यायचं आहे। तूप वितळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे। आता इथे मी काजू आणि बदामचे तुकडे करून घातले। आता ह्यांना थोडंसं परतून घेऊया। सुकामेवासुद्धा आपला चांगला परतून झाला। आता ह्याला काढून घेऊया। आता ह्या उरलेल्या तुपामध्येच आपल्याला हे दळून घेतलेले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। आता मंद आचेवर 3 ते 4 मिनिट आपल्याला हे तांदूळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे बघा तांदळाला असा हलकासा लाल रंग आला पाहिजे। तांदूळसुद्धा इथे आपले चांगले भाजून झालेले आहेत। आपल्याला ह्याच्यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध गरम करून घेतलं, ते ह्याच्यामध्ये घातलं। आता दूध घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे। हे बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिट आपल्याला हे तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे। एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि बघा तांदूळ मी चांगले ह्याच्यामध्ये शिजवून घेतले। आता 10 ते 12 मिनटामध्ये आपल्याला बघा अधूनमधून हिला सतत ढवळत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घालायची। आता इथे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे खोवलेलं ओलं खोबरं घातलं। आता हे घातल्यानंतर आपल्याला परत एकदा ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता साखर घातल्यानंतर मंद आचेवर परत आपल्याला 3 ते 4 मिनिट साखर विरघळेपर्यंत हे सतत ढवळत राहायचं आहे। हे बघा साखरसुद्धा चांगली विरघळलेली आहे आणि इथे आपली मस्त अशी दाटसर खीर तयार झालेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आणि वरून थोडीशी घातली। आता तळून घेतलेला सुकामेवा घालूया। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता खीर बघा आपल्याला एवढीच पातळ ठेवायची आहे, कारण ती थंड झाल्यानंतर पूर्ण घट्ट होते। म्हणून तर आपल्याला खीर ठेवतानाच अशी पातळ ठेवायची आहे। हे बघा एवढी पातळ खीर ठेवा, कारण ती थंड झाल्यानंतर घट्ट होते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।